महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा मिळून 177 परीक्षा केंद्रांवर 1,16,626 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यात 73 परीक्षा केंद्रांवर 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेक विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा परीक्षा केंद्रांवर आले होते. परीक्षा केंद्रावर येताच विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेची खात्री करण्यासाठी धांदल उडाली होती. विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. सकाळी 11 वाजता परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात आलं. यावर्षी कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. परीक्षा केंद्र परिसरात आणि सर्व वर्गखोल्यांमध्ये CCTVच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळं गैरप्रकारांना आळा बसायला मदत होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला होता. कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली. कुठंही कॉपी किंवा अन्य गैरप्रकार घडलेला नाही, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.